मी चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलकर, दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष, सकाळ दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड येथे खासदार आमदार यांना जागा करण्यासाठी 15 जून 2025 पासून दिव्यांग बांधवांसाठी असलेला राखीव निधी देण्यात यावा म्हणून त्यांच्या निवासस्थानी अर्धनग्न भीक मागो आंदोलन करण्याचं घोषित करून पहिला टप्पा 15 जून 2025 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्यापासून सुरुवात केली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री साहेब आम्हा दिव्यांग बांधवांची चळवळ मध्ये आम्हाला काय न्याय देतील असे वाटलं होतं, पण त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं आणि आतापर्यंत आम्ही लोकप्रतिनिधी 8 लोकप्रतिनिधीच्या घरा निवासस्थानी आणि दिव्यांग बांधवांनी अर्धनग्न आंदोलन करून त्यांचं लक्ष केंद्रित करण्याचं काम केलं। हे काम करताना सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, अनेक मीडियाने आमची चॅनलवर कुंभकर्णाला जागा करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आज 4थ्या टप्प्यामध्ये आम्हाला यश मिळालं। ते म्हणजे आज राज्यसभेचे खासदार नांदेडचे डॉक्टर अजितरावजी गोपछडे साहेब आमच्या दिव्यांगाच्या अर्धनग्न मोर्चामध्ये सहभागी झाले आणि 3 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या निवासस्थानी गेले असता त्यांनी आम्हाला 30 लाख रुपये निधी देण्याचं घोषित केलं आणि प्रत्येक मुद्द्याशी चर्चा केली, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि लगेच त्यांनी आम्हाला लेखी पत्र देऊन 30 लाख रुपये माझा निधी खर्च करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यांचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी, महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी घ्यावा आणि महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना आमदार आणि खासदारांमध्ये असलेला राखीव निधी त्यांना देऊन एक दिव्यांगांना आधार देण्याचं काम महाराष्ट्रातील खासदार आमदारांनी करावं। जर दिव्यांग बांधवांचा आमदार आणि खासदार दिव्यांग निधी नाही मिळाल्यास महाराष्ट्रामध्ये सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी आणि माझ्या सकल संघटनेच्या वतीने आज आवाहन करतो की दिव्यांग बांधवांचा अंत पाहू नका। दिव्यांग बांधवांना जो हक्क आहे तो हक्क देण्यात यावा। खरा ईश्वराची सेवा आमदारांनी खासदारांनी करावी आणि दिव्यांगाचा खासदार निधी महाराष्ट्रामध्ये पहिला खासदार मान्य अजितरावजी गोपछडे साहेबांनी दिव्यांगांना दिलेला आधार असाच आधार महाराष्ट्रातील सर्व खासदार आमदारांनी द्यावा आणि नाही दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। या आंदोलनामध्ये आम्हाला आंदोलन करण्याची वेळ या खासदार आमदार साहेबांनी येऊ देऊ नये। जय हिंद, जय महाराष्ट्र।